कोकणात आणखी एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीचा दौरा करणार आहेत। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे मोठं खिंडार पाडणार आहेत। माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हे शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करतील। दुपारी 2:30 वाजता शिंदेंची जाहीर आभार सभा सुद्धा होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच रत्नागिरीचा दौरा करत आहेत। रत्नागिरीमधील चंपक मैदान या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे। याच सभेमध्ये ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत आणि याच ठिकाणी म्हणजेच रत्नागिरीतील चंपक मैदान या ठिकाणी त्यांची जाहीर आभार सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सध्या शिवसेनेकडून रत्नागिरीत करण्यात आलेली आहे। मंडपाचं जे काम आहे ते देखील अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात येतोय आणि विशेष म्हणजे कालच राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत येत असून ते देखील यावेळी ठाकरेंच्या सेनेला मोठं खिंडार पाडणार आहेत। कारण यावेळी कोकणातील 2 माजी आमदारांचा पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत होणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आहेत ते संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने आणि राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे या ठिकाणी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि मोठं खिंडार या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेला या रत्नागिरी जिल्ह्यात पडणार आहे। या तिघांबरोबरच अन्य काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील मोठ्या संख्येने यावेळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि त्यातच राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदाच उद्योगमंत्री उदय सामंत, त्याचप्रमाणे आमदार किरण सामंत आणि राजन साळवी हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर रत्नागिरीमध्ये दिसणार आहेत आणि त्यामुळेच विशेषतः या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र या निमित्ताने, या सभेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडणार एवढं मात्र नक्की आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।